हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपला दिवाळीचा सण संपला, आपली त्रिपुरारी पौर्णिमा झाली, तुळशीचं लग्न झालं आणि या दिवाळीच्या दरम्यानच माझ्या मुलाचा बर्थडे होता, तर तोही झाला. तर म्हटलं आता सगळा सण संपलेला आहे, तर आपण जे घर सजवलेलं आहे ते आता एक एक काढायला सुरुवात केलेली आहे. तर सर्वप्रथम मी दरवाजाचं तोरण काढलं, त्यानंतर मग हे लाइटिंग वगैरे जे केली होती ती काढली, आकाश कंदील पण काढून घेतला आणि जे तोरण वगैरे आहे ते संपूर्ण अक्षरशः 15-20 दिवसाच्या वर दरवाजाला लटकलेलं होतं. तर म्हटलं ते कागदांच्या फुलांचं आहे, असं कापडी असल्यासारखं, कापडाचंच आहे ऍक्च्युली ते. तर ते ना असं मी धुवून घेते, कारण त्याच्यावरती ना असं ते पांढरं पांढरं दिसत नव्हतं, थोडीशी धूळ साठलेली दिसत होती त्याच्यावरती. त्याच्यामुळे मग मी एका बादलीत एक अर्धा चमचा निरमा पावडर घेतली, जे आपलं डिटर्जंट असतं ते घेऊन ना त्याला नुसतं असं हलक्या हाताने वॉश केलं असं स्वच्छ. तर असं केल्यानंतर बघा ते किती पांढरं शुभ्र लगेचच पाण्यातून काढल्यानंतर दिसायला लागलं. आणि जे त्याचा तो पिंक कलर आहे तर तोही किती उठून दिसायला लागला लगेचच. तर असं फक्त मी हलकसं एका पाण्यातून निरम्याच्या काढलं आणि त्यानंतर मग एका स्वच्छ पाण्यामध्ये मी ते परत धुवून घेतलं व्यवस्थित. आणि त्यानंतर मी हे उन्हात नाही टाकलं सुकायला, हे मी सावलीमध्येच गॅलरीमध्ये टाकलं. तर ह्याला मी 4-5 तास सुकू दिलं आणि त्यानंतर मग त्याला पॅक केलेलं होतं व्यवस्थित. तर हे बघा तसं गॅलरीत ना उन्हाला नाही टाकायचं त्याला, असं आपण त्याला सावलीतच टाकायचं, कारण उन्हात जर टाकलं आपण तर त्याचा रंग फिका पडू शकतो. तर त्यानंतर मग आपण लक्ष्मीपूजनासाठी हे कुंभ, उरळी हे सर्व वापरलेलं होतं, तर हेही सगळं मी स्वच्छ करून ठेवलं होतं. बस फक्त हे पॅक करायचं आणि जागच्या जागी ठेवून द्यायचं राहिलं होतं. तर म्हटलं आता सर्व निवांत झालेलं आहे, तर आता जागच्या जागी वस्तू ठेवून द्याव्यात. तर हे दिवाळीच्या वस्तूंसाठी ना मी खास एक बॉक्स केलेला आहे, तर त्याच्यामध्ये सर्व वस्तू मी ठेवते, जेणेकरून आपल्याला पुढच्या वर्षी इकडं तिकडं शोधाशोध करावी लागत नाही, हे कुठे ठेवलं ते कुठे ठेवलं. म्हणून एकाच ठिकाणी ह्या वस्तू मी ठेवते, जेणेकरून एक बॉक्स सापडला की सगळ्या वस्तू आपल्याला सापडतील. तर हे कुंभ बघा, याच्यासाठी मला छोटी कॅरीबॅगच भेटत नव्हती, तर मग मी त्या मोठ्या कॅरीबॅगमध्येच त्याला व्यवस्थित लपेटून असं बॉक्समध्ये छान ठेवून दिलं. तर ती उरळी काय त्या बॉक्सच्या आत बसत नव्हती, म्हणून मग मी तिला तशीच त्या बॉक्सच्या वरती ठेवून दिली. पण आकाश कंदील वगैरे आणि हे बघा हे तोरण वगैरे ना व्यवस्थित बसले, छान सुकलेले होते. पण तर एक दिवस अख्खा मी त्याला सुकवलेलं होतं, त्यामुळे छान सुकले होते, पाणी त्यातलं छान निरसून गेलेलं होतं. तर असं मी व्यवस्थित त्यांना पॅक करून ठेवून दिलं. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मी हे दिवे साफ केले. दिवे मी वेगळ्या ठिकाणी ठेवते, वेगळ्या छोट्या बॉक्समध्ये ठेवते. तर इकडे बघा हे दिवे किती तेलकट झालेले आहेत, आपण सारखे लावून लावून ते दिवे ना खूप जास्त तेलकट झालेले आहेत दिवाळीमध्ये. तर त्यासाठी ना असं उकळलेलं गरम पाणी घेतलेलं आहे मी, कारण असं तर तुम्ही गरम पाणी घेतलं ना एकदम कडक पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना 1 किंवा 1.5 चमचा डिटर्जंट टाकायचा. तर असं कडक पाणी घेतलं तर त्याचा तेलकटपणा पूर्ण निघून जातो. तर असं त्याला एक डिटर्जंट 1 किंवा 1.5 चमचा टाकायचं त्याच्यामध्ये आणि त्याला हलवून थोडंसं असं त्याला ना कोमट पाणी होईपर्यंत ठेवायचं त्यात भिजत, कारण जेणेकरून आपला हात त्यात व्यवस्थित गेला पाहिजे. जर तुम्ही असाच या पाण्यात हात घातलात तर आपला हात नक्कीच 100% भाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे मग त्याला असं रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं आणि कोमट पाणी झालं की मग असे व्यवस्थित दिवे सगळे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि हे जे मी पातेल्यात साईडला पाणी घेतलेलं आहे ना, तर तेही मी कोमट पाणीच घेतलेलं आहे थोडंसं गरम. तर त्यात असे ते स्वच्छ दिवे मी धुवून घेतलेत. तर आणि जे दिवे जास्त काळे झालेले असतात ना ते तुम्ही स्टीलच्या कात्यानेही घासू शकता. तर इथं खिडकीमध्ये बघा माझ्या ऊन येतं चांगलं, तर इथं खिडकीमध्ये ऊन आल्यामुळं मग मी इथे उन्हाला असे ठेवून दिले हे दिवे स्वच्छ धुवून. आणि आता छान उन्हामध्ये हे दिवे सुकवायचे आणि परत बॉक्समध्ये आपण ते भरून ठेवायचे, जेणेकरून आपल्याला ते पुढच्या वर्षी एकदम व्यवस्थित वापरता येतील. तर आपण पुढच्या वर्षी याला रिपेंट पण करू शकतो. तर अशा पद्धतीने आता एक एक वस्तू जागच्या जागी जात आहे आणि साफसफाई होत आहे. आता सर्व दिवे धुवून झालेले आहेत. आता दिवाळी संपली, तुळशी आईचं लग्न झालं, माझ्या मुलाचा बर्थडेही झाला. तर घरात असं आपण सर्व दिवे वगैरे लावले होते, तर घरभर सर्व पसारा वगैरे होता. तर आता तो हळूहळू उरकायचं चाललंय, घर रिसेट होते. तर हे बघा हे दिवे आता जे आपण धुतले होते, तर इकडे बघा तुम्ही, ज्यात अजिबात चिकटपणा नाहीये, सर्व काही व्यवस्थित हे केले. पण ह्याचा काळपटपणा असा पण मी भांड्याच्या कात्याने स्टीलच्या कात्याने घासला तरी तो निघलेला नाहीये. तर आपण हे पुढच्या वर्षी पेंट करून सुद्धा वापरू शकतो. पण अजिबात चिकट काहीच राहिलेलं नाहीये, सगळं तेल धुवून घेतलेलं आहे गरम पाण्याने धुतल्यामुळे. आणि असे ते थोडेसे ओले आहेत आणखीन, तर ह्याला आपण 2 ऊन द्यायचे. आज मी 1 ऊन दिलेला आहे आणि उद्या आणखीन एकदा उन्हात कडक चांगल्या उन्हात ठेवेन, तर हे छानपैकी असे मस्त सुकून निघतील. त्यानंतर मग ह्याला बॉक्समध्ये पॅक करून ठेवायचं.
सगळं सामान एकत्रितरित्या ठेवलं ना, आपल्याला दिवाळीला काहीच टेन्शन राहत नाही. 1-2 बॉक्स काढले की आपल्याला सर्व सामान एका ठिकाणीच मिळून जातं. तर किचनसाठी मी एक आता काल स्पेशल गोष्ट घेतलेली आहे, तर ती मी तुम्हा सर्वांना दाखवणार आहे. तर ती आहे, हे बघा, हे मफिन्स स्टेनलेस स्टीलचे मी हॉटकेस घेतलेले आहेत. तर हे 3 आहेत आणि हे मी पोळी डब्यासाठी आणि भाज्या वगैरे रोजच्या काढण्यासाठी घेतलेला आहे. तर डायनिंग टेबलवर हे ठेवायला खूप छान वाटतं हे. तर मी हे CSD कॅन्टीन मधून घेतलेलं आहे, जे आपल्या आर्मीचं CSD कॅन्टीन असतं तिथून घेतलेलं आहे. तर मी हे तुम्हाला आता खोलून दाखवते की हे कसं आहे. 1 मिनिट. तर किचनमध्ये असं छान छान छोट्या छोट्या गोष्टी लागतात, त्यामुळं मग मी हे घेतलेलं आहे. तर याचा रिव्ह्यू मी तुम्हाला नक्की सांगेन वापरल्यानंतर की हे कसं आहे. तर हे आता आपण एक एक खोलून बघूयात की कसं आहे ते. मी तुम्हाला खोलून दाखवते. तर फायनली हे खुललं. खूपच जास्त पॅक झालेलं होतं ते, तरीही व्यवस्थित खोलून झालेलं आहे. तर मी तुम्हाला यातली एक एक वस्तू काढून दाखवते कसे आहेत हे हॉटकेस. तर हा आहे सगळ्यात मोठा साईज. तर हे बघा तुम्ही, हे पूर्ण स्टील आहे, स्टेनलेस स्टीलचं आहे हे. आणि यामध्ये आपण पोळ्या काढू शकतो किंवा एक्स्ट्राची जी जास्त आपल्याला भाजी करायची असेल एका दिवशी तर ती काढू शकतो. तर हे अशा प्रकारे आहे. तर असे 3 आहेत हे वेगवेगळ्या साईजमध्ये. तर हे सगळ्यात मोठं आहे आणि हे असं याला लॉक होतं व्यवस्थित. हे बघा, हे असं फिरवलं ना असं निघतं, असं निघतं. मी एक मिनिट, हा आहे हा डब्बा, पूर्ण स्टील आहे. असं हे इथं हे कॉर्नरला इथे लॉक होतं दोन्ही साईडनी. असं हे असं कॉर्नरला लॉक होतं आणि असं निघतं हे फिरवून. बस हे असं लॉक होतं आणि हे असं निघतं. तर अशा प्रकारे मी घेतलेले आहेत 3. तर हे मफिन्सचे आहेत आणि ही मफिन्स आहे. हा आता कॅमेरा फ्रंट आहे त्यामुळे तुम्हाला हे आता उलटं दिसतंय. तर हा ह्यातला मीडियम साईज आहे ही आणि ही त्यातली सगळ्यात छोटी साईज आहे. ते एकात एकच आहे ते दोन्ही. झाकणं होतं ते दोन. ही मीडियम साईज आहे, ही ती सगळ्यात लहान साईज आहे. बस असे हे 3 आहेत. आणि त्यानंतर आणखीन एक गोष्ट मी घेतलेली आहे ती म्हणजे व्हेजिटेबल चॉपर. कारण माझ्याकडे जो पहिला चॉपर होता तो खराब झालेला आहे, तर मी हा नवीन घेतलेला आहे. आणि हाही मी CSD कॅन्टीनमधून घेतलेला आहे. पहिला जो होता तो माझ्याकडे इलेक्ट्रिक होता, हा इलेक्ट्रिक नाहीये, हा असाच नाव ओढायचा आहे. तर हेही मी तुम्हाला दाखवते खोलून. आता मी हे वापरून तुम्हाला सांगेन की हे प्रोडक्ट कसे आहेत, काय आहे, त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला नक्की देईन. तर ही ब्लेड यामध्ये घालायची आहे व्यवस्थित लावून. हे बघा, ही अशा प्रकारची एक्स्ट्रा ब्लेड येतात. ही ब्लेड यात ठेवायची अशी, अशा प्रकारे. तर ही ब्लेड ना याच्यामध्ये लावायची आहे आणि ही ब्लेड लावल्यानंतर आपण बस ते ह्याच्यामध्ये एक धागा असं भेटतो ओढायचा. तर इथे बघा, हे असं आहे. याच्याने बस असं हे करून चॉप करायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे आहे हे. तर आता हे वापरून मी तुम्हाला याचे रिव्ह्यू नक्की देईन. तर आजच्या पुरतंही एवढंच. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.